मुंबईमध्ये विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मिशन मुंबई सुरू केले। त्याचाच भाग म्हणून ठाकरे पक्षाची बैठक पार पडली। यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला। प्रत्येकाला 2 मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली। सरकारकडून विधानसभा निवडणुका लांबणीवर टाकण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। सरकारला विविध योजनांमधून पैसा काढायचा आहे, त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। देशातल्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे डिग्री नसल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले। तर देशातल्या दुसऱ्या सर्वोच्च पदावर असलेल्या गृहमंत्र्यांकडे देखील डिग्री नसल्याचं राऊत म्हणाले। ते नागपूरमध्ये रोजगार मेळाव्यात बोलत होते। आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसंग्राम पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे। स्वतः ज्योती मेटे या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। तर येत्या विधानसभेमध्ये कुणासोबत जायचं हे आम्ही लवकरच स्पष्ट करू, असं ज्योती मेटे यांनी म्हटलं। माझी मुलगी निवडणूक लढायला इच्छुक नसून मीच निवडणूक लढणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय। काही लोक मुद्दाम अशी बातमी पसरवतात की दिलीप वळसे पाटील निवडणूक लढणार नाहीत, मात्र मीच निवडणूक लढणार असल्याचं वळसे पाटलांनी स्पष्ट केलं। महायुती संवाद बैठकीला शिवसेना शिंदे गटानं पाठ फिरवली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंचर इथल्या विघ्नहर मंगल कार्यालयामध्ये बैठक बोलावण्यात आली होती। मात्र बैठकीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं। अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसमधला अंतर्गत वाद समोर आला। आमदार लहू कानडेंना उमेदवारी दिल्यास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरीचे संकेत देण्यात आले। विधानसभेसाठी काँग्रेसकडून हेमंत ओगले इच्छुक आहेत। कानडेंना शह देत ओगले यांनी शक्ती प्रदर्शन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फिल्मी डायलॉग बाजी बॅनरची शहरात सध्या जोरदार चर्चा आहे। एकनाथ शिंदे ने एक बार कमिटमेंट कर दी तो वो अपने आप की भी नहीं सुनते, अशा आशयाचे फिल्मी डायलॉगचे बॅनर डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरात लावण्यात आले। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली। मराठा जात ही सबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे। मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे, त्यामुळे आरक्षण का मागता, असा सवाल संभाजी भिडे यांनी विचारला। बांगलादेशमधल्या हिंदू अत्याचार प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून 25 ऑगस्टला कडकडीत सांगली बंदची हाक देण्यात आली। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी ही बंदची हाक दिली। या बंदसाठी 20 ऑगस्टला रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथं विपश्यना केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं। विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारानं 45 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या विपश्यना केंद्राचं भूमिपूजन पार पडलं। थायलंड इथून आलेल्या बौद्ध अभ्यासकांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली। महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून राजकारण सुरू झालंय। मुख्यमंत्र्यांनी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर राख्या बांधल्या। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पाहायला मिळाला। त्यामुळे लाडक्या बहिणीवरून विरोधकांना शह देण्याच्या नादात महायुतीमध्येच कुरघोडी झाली। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीनं मुंबईमध्ये लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी बोलताना लाडक्या बहिणी आपल्याला देवाभाऊ म्हणून संबोधतात, हे सर्वात जास्त आवडतं, अशी कबुली फडणवीसांनी दिली। साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघाती टीका केली। 1500 रुपयात महिलांचं मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारनं सुरू केल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली। या सरकारकडे लाडकी बहीण योजना सोडून प्रचारासाठी कुठलाही मुद्दा नसल्याचा निशाणा देखील सुळेंनी साधला। योजना काढताना सरकारनं तिजोरीत खडखडाट आहे का याचं भान ठेवावं, अन्यथा देश श्रीलंकेसारखा दिवाळखोरीत निघणार, अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे। नवी मुंबई भाजपकडून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी नसून सत्ता भाजपची येणारच असल्याचं भाजप आमदार गणेश नाईक यांनी म्हटलं। आम्ही बहिणींच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं देखील गणेश नाईक म्हणाले। सोलापुरातल्या लाडक्या बहिणींनी सैनिकांसाठी 78,000 राख्या पाठवल्या। श्री प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला। पुढच्या वर्षी लाखो राख्या आपल्या सैनिक भावांना पाठवण्याचा निर्धार महिलांनी केला।
पुण्यामध्ये जरांगेंच्या सूचनेनुसार मराठा समाजाची तात्काळ बैठक बोलावण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात येणार आहे। 8 ही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची यावेळी बैठक होणार असून बैठकीचा आढावा आणि उमेदवारांची माहिती जरांगेंना दिली जाणार आहे। मनोज जरांगे यांच्या येवल्यातल्या सभेची भुजबळ यांनी खिल्ली उडवली होती। 5 लाख लोकांचा मोर्चा होणार असं सांगितलं होतं, पण पोलिसांच्या रिपोर्टनुसार 8,000 लोक होते असं भुजबळ यांनी म्हटलं। त्यावर छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली। शरद पवारांना ओबीसींचं अंतकरण कळलं असतं तर ते 4 वेळा पंतप्रधान झाले असते असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले। देशात लढायचं सोडून 18 पगड जातीच्या आरक्षणात का घुसता असा सवाल देखील हाकेंनी शरद पवारांना विचारला। भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या गावभेटी दौऱ्यामध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला। मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका काय, तुम्ही इथे कशाला आलात असं म्हणत एक मराठा लाख मराठा म्हणण्यासाठी राणा जगजितसिंग यांना भाग पाडण्यात आले। शिवस्वराज्य यात्रा बदनापूरमध्ये दाखल होताच जयंत पाटील यांच्यासमोर मराठा आंदोलक आक्रमक झाले। आंदोलकांनी जयंत पाटील यांच्यासमोर घोषणाबाजी केली। बदनापूरच्या पाथरीकर कॅम्पसमध्ये ही घटना घडली। मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली। इंदापुरात नितेश राणेंच्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला सकल मराठा आंदोलकांनी विरोध केला। इंदापूर शहरामध्ये असलेल्या ऐतिहासिक गढीवरच्या झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हा मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये मराठा आंदोलकांनी जोरदार राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली। सोलापुरात पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात साप सोडण्याचा इशारा जनशक्ती संघटनेनं दिला। सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात हे आंदोलन केलं जाणार आहे। नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक होऊन सुद्धा जुन्या अधिकाऱ्यांनी पदभार सोडला नाही, त्यामुळे नवीन अधिकाऱ्यांना नेमणूक न दिल्यास कार्यालयात साप सोडण्याचा इशारा देण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। बांगलादेशमधल्या हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मोर्चा काढण्यात आला। तसंच या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगावमध्ये एका अजगरानं कोंबडीसह लोखंडी रॉड गिळला। एका पोल्ट्री फार्ममध्ये अजगर आढळला। त्यानंतर सर्पमित्रांनी अजगराला रेस्क्यू केल्यानंतर त्यानं कोंबडीसह लोखंडी रॉड गिळल्याचं पाहायला मिळालं। अजगरानं गिळलेला रॉड वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढला।